तर पहिला प्रश्न इथे येतो की अंजली इथे येऊन का बसली असेल. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की अंजनी इथे येऊन बसली कारण किष्किंधा नगरीमध्ये हा सर्वात उंच पर्वत आहे. बाकी सगळे पर्वत तुम्ही बघाल तर इक्वली या हाईटला आपण आहे, याच्या खाली आहे किष्किंधा नगरीमधले. याच्या पलीकडे इकडे पलीकडे येतं ते हम्पी येतं, मध्ये संपूर्ण तुंगभद्रा नदी आहे. इकडनं गेले तुम्ही, हा जो लास्टचा पर्वत दिसतोय तुम्हाला जो इकडच्या बाजूला, तो हाईटला एकदम वरती आहे, समोर दिसतोय तो पर्वत आहे सुंदर पर्वत, ज्याच्या पलीकडे पूर्णपणे समुद्र आहे. जो समुद्र क्रॉस करून तुम्हाला 1200 किलोमीटर जायचं आहे. ओके, 100 योजन, एक योजन म्हणजे 12 किलोमीटर आहे. तर 100 योजन तुम्हाला जायचंय. 100 योजन क्रॉस करून गेले, 1200 किलोमीटर क्रॉस करून गेले की तुम्हाला श्रीलंका दिसणार आहे. तुम्हाला लंका मध्ये तुम्ही प्रवेश करणार आहे. आता या पर्वतावरती अंजनी किष्किंधामध्ये राहिला होती आणि तिला मुलगा हवा होता. तर मुलगा हवा होता तर नॅचरली त्याच्याकरता तप करायला पाहिजे. या ठिकाणी तपोबलाला बसले की इथे तपोबल प्राप्त करून घ्यायचं आणि त्या तपोबलाने या ठिकाणी संतती निर्माण होईल. आणि म्हणून अंजली या ठिकाणी बसलेली होती. आता ज्या वेळेला तिकडे प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हायच्या अगोदर दशरथाला काही संतान नाहीये. तर दशरथाला संतान नाही म्हणून दशरथ खूप नाराज असतो आणि दशरथ काय करतो, शिकारीचं निमित्त करतो आणि जंगलामध्ये जाऊन बसतो. तो शिकार वगैरे काय करत नाही, पण झाडावर निवांत जाऊन बसतो शांत अवस्थेमध्ये. हे दुःख व्यतीत करण्याकरता की आपल्याला संतती नाहीये, म्हणजे संतती पाहिजे आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये अवहेलनेने त्याच्या मनात येतं की आलोय तर आज शिकार करावी. मग त्याला चावल लागते, तो बाण चालवतो, तो श्रावण बाळाला लागतो. तुम्हाला सगळी कथा माहिती आहे. आणि श्रावण बाळाला बाण लागतो, तर श्रावण बाळाला बाण लागल्याच्या नंतर तो म्हणतो की गतप्राण, म्हणजे की तो तिथे एक्सपायर होतो. आणि तो म्हणतो माझ्या आई वडिलांना फक्त पाणी पाज म्हणजे, आणि त्यांना सांग की मी आता या जगात नाहीये, माझं काय तुझ्याबद्दल आक्षेप नाहीये, म्हणजे तुला माफ केलं की तू चुकून बाण मारला, पण ठीक आहे, म्हणजे माझं इथे भरलेलं होतं म्हणून. पाणी घेऊन दशरथ येतो, त्याच्या आई वडिलांना पाणी पाजतो. ते म्हणतात की आम्हाला तू कोण आहे ते सांग म्हणून, आणि आमचा मुलगा पाणी घेऊन का नाही आला. मग तो सांगतो की अशी अशी दुर्घटना झाली, त्यात तुमचा मुलगा गेला. मग त्याला त्याचे श्रावणचे आई वडील श्राप देतात की तू पण पितृवियोगामध्ये असंच जाशील. दशरथाला फार वाईट वाटतं की आपल्या मुलाच्या याच्यामध्ये आपण जाणार आहे म्हणजे. आणि आल्यानंतर तो इतका नाराज होतो की ते दोघेही जण जातात. तो म्हणतो आपण एक हत्या नाही केली तर आपल्या पाठीमागे अजून 2 हत्येचं पण पाप आहे. त्याचे आई वडील पण वारले, त्यांच्याही मृत्यूला आपण जबाबदार आहे. आता एकूण 3 ब्रह्महत्या आपल्या हातून झाल्यात. कोणी आपल्याला माफ करण्यासारखं नाही. आपण आता स्वतःला पूर्णपणे दहन करून घ्यावं, चिता रचावी. आणि तर तो कारभार देश म्हणजे की त्याच्या दरबारामध्ये येतच नाहीये, म्हणजे तो त्याच्या घरी आहे. तर 15 दिवसांनी मंत्री वगैरे सगळे जातात पण कोणाला एंट्री नाही. तर वसिष्ठ म्हणतात की एवढं काय झालं. ते म्हणले राजा बाहेरच येत नाहीये. मग वसिष्ठ भेटायला येतात. त्याच्या वेळेला दशरथाला विचारतात की काय झालं म्हणून. मग दशरथ सगळा किस्सा सांगतो की असं असं झालंय, मला याचं प्रायश्चित्त करायचंय. ते बोलले कुठल्याही गोष्टी मागे 2 कारणं असतात. एखादी गोष्ट घडते त्यावेळेला वाईटच असतं असं नाही, चांगलंही असतं म्हणून. तर दशरथ म्हणला की याच्यामध्ये काय चांगलं दिसतंय तुम्हाला, 3 ब्रह्महत्या झाल्या माझ्या, याच्यात चांगलं काय. बोलले बघ जाताना त्यांनी तुला श्राप दिला की तू मुलाच्या म्हणजे पुत्र वियोगामध्ये मरशील. तुला तर पुत्रच नाहीये, मुलगाच नाहीये. कदाचित त्यांनी दिलेला हा श्राप आहे तो उशापामध्ये बदलू शकतो, याच्यामुळे तुला मुलं होऊ शकतात. आणि तो मुलं तुला होण्याकरता कोणीतरी श्राप द्यायला पाहिजे की तू वियोगात जाशील म्हणजे तुला मुलं होतील. तर तू ही घटना पॉझिटिव्ह का नाही घेत. तर दशरथाला त्याच्यामधला तो पॉझिटिव्ह नाही दिसला. मग दशरथ म्हणला पण ती ब्रह्महत्या झाली त्याचं काय. त्याच्यावरती वसिष्ठ त्याला म्हणतात की आपण आता महालय नावाचं श्राद्ध करू, ज्या श्राद्धामध्ये आपल्याला त्यांना पूर्णपणे मुक्ती देता येईल म्हणून. मग महालय नावाचं श्राद्ध केलं, ज्या श्राद्धामध्ये कल्याण बाळ आणि त्याच्या आई वडिलांना, श्रवण बाळ आणि त्याच्या आई वडिलांना पूर्णपणे मुक्ती मिळण्याकरता. ते झाल्यानंतर मग वसिष्ठांनी सांगितलं की आता पुत्रकामेष्टी यज्ञ करू. आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञ केला गेला. श्रृंगी नावाचे ऋषी आहे ज्यांना याच्याकरता बोलावलं, ज्यांनी आतापर्यंत स्त्रिया विषयच बघितलेला नव्हता. वेदव्यासाने त्यांना झाडावर वाढवलेलं होतं, वसिष्ठांनी त्यांना झाडावर वाढवलेलं होतं आणि झाडावरच ते लहानाचे मोठे झाले. त्यांना स्त्रिया विषयच माहिती नव्हता. त्याच्यामुळे वासनाही त्यांच्यामध्ये उद्भवतच म्हणजे उत्पन्नच नव्हती. आणि कुठेही त्यांना म्हणजे की ज्या वेळेला आणलं त्याच्या वेळेला ते झाडावर बसलेले होते. तर असे जसे म्हणजे पशुच्या अंगावरती केस असतात तसे त्यांच्या अंगावरती मोठे मोठे केस होते. त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं. वानराचा जर आपण बोट धरला, हात धरला तर ते कसं चालेल तसे ते चालत 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 आले. आणि त्यांना सांगितलं, ते म्हणले कुठे जायचंय म्हणून. ते म्हणले चल तुला पुत्रकामेष्टी यज्ञ करायचंय म्हणून. त्याला हेही माहिती नाही कोण यजमान आहेत ते. आणि मग त्या ठिकाणी बसवलं त्याला आणून ज्या ठिकाणी यज्ञ आहे. आणि आता श्रृंगी ऋषी तो यज्ञ करतायत. म्हणजे आता
त्यांचं इतकं म्हणजे की वैराग्य आहे, किंवा त्यांनी स्त्री बघितलेलीच नाही आतापर्यंत, त्यामुळे वासना नाहीच. म्हणजे येताना रस्त्याने येताना त्या स्त्रिया बघितल्यानंतर ते म्हणले की हा कुठला प्राणी आहे म्हणून, हा कुठला प्राणी आहे, हा कोण प्राणी आहे, त्याला अशी गळवं का आलेत पुढे, यांच्या छातीवरती गळवं आलेत काय आलेत का. ते सांगायचे शुक चुप्पा बस, चल पुढे म्हणून. आणि असं शुक करत त्यांना पुढे आणलं आणि मग ते यागाच्या ठिकाणी बसवलं. त्यांच्या हाताने ते पायस दिलं, तर त्यांच्या स्पर्शामध्ये इतके शुक्राणू होते की ते खाऊन डायरेक्टली गर्भधारणा होऊ शकते. म्हणजे आत्ताचा जे आपण IVF करतो ते त्यावेळेचा IVFचा प्रकार, फक्त IVF गेला पायसच्या मार्फत. आता तुम्हाला इंजेक्ट करावं लागतं, पायसच्या मार्फत गेला. त्यावेळेला देत असताना त्यातलं एक बकेट उचललं गेलं, जे बकेट डायरेक्ट इकडे आलं आणि जे अंजनीच्या हातामध्ये पडलं. अंजनीने त्या क्षणाला ते ग्रहण करून टाकलं, खाल्लं. खाल्ल्यानंतर त्याच्यामधनं गर्भ वाढायला लागला. जो गर्भ वाढायला लागला तो हनुमान. मग ते झाल्याच्या नंतर केसरीने सांगितलं की आता तुला इथे काय कमी जास्त आहे का. ती म्हणली नाही, आता मला तपश्चर्या करायची. हे जे मंदिर आहे त्यावेळेला गुफा आहे पूर्णपणे, ज्या गुफेमध्ये ती बसली आहे. आणि ही ती प्लेस आहे, ओपन प्लेस, की जिथे ती तपश्चर्याला बसलेली होती. त्याच्यानंतर ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली हनुमानाचा जन्म आहे, जिथे मूर्त आता आहे ती एक्झॅक्टली प्लेस आहे, ज्या प्लेसवरती हनुमानाचा जन्म झाला. त्या प्लेसवर आपण या ठिकाणी आलोय. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की आपण याची देही याची डोळा आतापर्यंत ऐकतो, तर ते आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळालं. टाळ्या वाजवायला कुठला टॅक्स नाहीये. तर या सौभाग्याने की आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर हनुमानाची परवरिश इथे सुरू झाली, म्हणजे जन्म इथे झाला. आणि जन्म इथे झाल्याच्या नंतर तुम्ही बघाल तर या परिसरामध्ये स्वार्थ लोक काही उत्पन्न नाही होऊ शकत. आणि तुम्ही काही उत्पन्न केला तरी इकडचे वानर ते लगेच तुमच्या हातातून घेऊन जातील, तुमच्याकडे टिकून नाही राहू शकत. तर इथे कुठलाही तुमचा स्वार्थ नाही चालू शकत. इथे तुम्ही स्वार्थ काय मनामध्ये ठेवला तर तो लगेच घेतला जाईल. आणि हनुमानामध्ये पण कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. हनुमानाने त्याच्या आयुष्यामध्ये कुठलंही कार्य आहे राम कार्य म्हणूनच जगलं, म्हणून तो अजरामर आहे आणि तो चिरंजीवी स्वरूपामध्ये आहे. चिरंजीवी स्वरूपामध्ये आहे की त्याला बाकी मरण हा विषयच नाही, म्हणजे ऑलवेज त्याच्यामध्ये रामाच्याच कामामध्ये आहे. तर रामाच्या कामामध्ये आपण सगळे राहिलो तर आपलं पण जीवन असं होऊ शकतं. मुलांकरता सत्संग तुम्ही आता लक्ष द्या. होय, हनुमानाला पण श्राप होता, माहितीये तुम्हाला. नाही, हनुमान कसं होतं, त्याच्यामध्ये खूप शक्ती होती. तो रोज खाली खेळायचा. तुंगभद्राच्या बाजूचे डोंगर आहे ते उचलायचा, तिकडे नेऊन ठेवायचा, तिकडचा डोंगर तिकडे नेवायचा. एकदा त्या डोंगरावरती आहे ना एक ऋषी तपश्चर्याला बसलेले, ज्यांचं नाव होतं दुर्वासा. तुम्ही लक्षात ठेवायचंय का, तुम्ही 6 महिन्यांनी पण मला भेटले तर मी गोष्ट विचारणार तुम्हाला, तुम्हाला उत्तर द्यायचे. तर दुर्वासा ऋषी होते. सानिया काय नाव होतं? दुर्वासा. तर दुर्वासा ऋषी होते. ज्या दुर्वासा ऋषींना त्रास झाला की अरे कोण हा पर्वत उचलतय, मी इथे तपश्चर्याला बसलो. ते म्हटले कोण आहे. तो खेळत होता, तो पुढे आला, म्हणला की मी आहे म्हणून. म्हटलं काय करतो. मी समाधी लावली इकडे, समाधी डिस्टर्ब झाली माझी. मला नाही माहिती, हा माझा रोजचा खेळ आहे, मी खेळतो रोज असंच. म्हणजे जा मी तुला श्राप देतो, तुझ्या लक्षात नाही राहणार तुझ्यामध्ये किती ताकद येते. आणि त्याच्यावरती पाणी शिंपडलं. आता श्राप भेटला तर हनुमानाला खूप वाईट वाटलं, असं होईल तुला विसर पडेल. आता एवढा विसर पडलेल, या गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी घरी आला आणि तीच गोष्ट आपल्या आईला सांगितली की असं असं झालं आणि त्या ऋषींनी मला श्राप दिला. अंजनी मातेचं इतकं डोकं फिरलं, ते म्हणले कुठल्या ऋषीने श्राप दिला, चल मला घेऊन. ना असंच त्याला बकोटीला धरलं आणि तसंच बाहेर काढलं. मग तो आला घेऊन आणि यांच्यासमोर उभं केलं त्यांना की यांनी मला श्राप दिला. तिने दुर्वासा ऋषींकडे बघितलं. एक आई आपल्या मुलाकरता काय करू शकते, तर दुर्वासांपुढे कुणाची बोलायची हिंमत नव्हती. देव सुद्धा दुर्वासा ऋषींना घाबरत होते. पण अंजनी या ठिकाणी डायरेक्ट दुर्वासा ऋषींना विचारते की तुम्हाला काही डोकं आहे का, आपल्या भाषेमध्ये काही डोक्यावर पडलायत का, तुम्ही काय करता याचं भान आहे का, उगाच तुम्हाला अधिकार आहे म्हणून उठसूट सगळ्यांना श्राप देत सुट्टा. श्राप द्यायच्या अगोदर त्या मुलाकडे बघायचं तरी की याचा जन्म कशा करताय आणि मग श्राप द्यायचा. आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की दुर्वासाने डायजेस्टच झालं नाही की कोणी येऊन माझ्यासमोर एवढ्या मोठ्या आवाजात बोलतंय. ते आवाक होऊन बघत बसले कोण बाई आहे. आणि तिने तेव्हापर्यंत जमदग्नीचं रूप घेतलेलं होतं, म्हणजे एवढी ती झालेली होती की आंबेचं जगदंबेचं रूप घेतलेलं होतं. आणि ती मोठ्या मोठ्यांनी बोलवते, त्यामुळे ते स्वतः घाबरले. आणि ती एवढं म्हणल्यानंतर दुर्वासाने खूप शांतपणे तिच्याकडे बघितलं. आणि ज्या वेळेला बघितलं तिच्याकडे आणि मुलाकडे बघितलं, त्याच्यावर लक्षात आलं की अरे हा हनुमान आहे म्हणून. आणि हे पुढचं रामायण अख्खच्या अख्खं दिसलं की त्या सगळ्यामध्ये याचा एवढा पार्ट आहे. आता दुर्वासा अडचणीत आले. आता अडचणीत आल्यानंतर तिलाच विचारतात की याला सोल्युशन काय आता. ठीक आहे, श्राप तर दिला, आता मी चूक झाली माझ्या हातून म्हणून.
काय म्हणून मी माफी मागतो तुझी, पण याला सोल्युशन सांग काय ते. म्हणते तुमच्या हातामध्ये एवढंच आहे की तुम्ही याला उशाप देऊ शकता, म्हणून तुम्ही उशाप द्या. मग दुर्वासा ऋषींना पटलं, त्यांनी परत हातामध्ये जल घेतलं आणि त्याला उशाप दिला. एवढंच होऊ शकतं की तुला कोणीतरी आठवण करून द्यावी लागेल. ज्यावेळेला तुला कोणी आठवण करून देईल की तू असं करू शकतो, तुझ्यामध्ये एवढी ताकद, त्याच्या वेळेला तुला ती ताकद आठवेल आणि तू त्याप्रमाणे कार्य करशील. अंजलीने सांगितलं ठीक आहे. दुर्वासांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोनच लोकांकडे माफी मागितली. पहिली मागितली अंजलीकडे, दुसरी माफी कुणाकडे मागितली? श्रीकृष्णाकडे. अशा दोनच लोकांकडे त्यांनी माफी मागितली. अंजलीने आल्यावर ही गोष्ट सांगितली जांबुवंताला, कारण जांबुवंत पण चिरंजीवी आहेत. तर त्यांनी जांबुवंताला जाऊन सांगितलं की याला असा असा श्राप आहे आणि त्याचा हा उशाप आहे की याला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागेल. मला वाटतं त्यावेळेला श्राप हा फक्त हनुमानाला होता. कलियुगात हा श्राप आपल्या सगळ्यांना आहे. आपण सगळेजण, आपल्या मर्यादा भरपूर आहेत, आपण खूप काय करू शकतो, पण कोणीतरी आपल्याला जाणीव करून द्यावी लागते, अरे तू हे करू शकतो. आणि मग त्यावेळेला आपण करतो. याला आता आपण कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणतो. कॉर्पोरेट मध्ये आपला बॉस आपल्याला सांगतो अरे यू कॅन डू इट, तू हे करू शकतो. आणि मग आपल्याला जाणीव होते की हा खरंच मी करू शकतो, आणि मग ते टार्गेट आपण कम्प्लीट करतो. तर त्यावेळेला तो श्राप होता तो फक्त हनुमानाला होता. आता तो श्राप सगळ्यांना आहे आपल्याला. तर आपण सगळ्यांनी बरोबर आपल्या असे एक व्यक्ती ठेवायला पाहिजे जी वेळोवेळी आपल्याला जाणीव करून देईल की बाबा तू हे करू शकतो. ज्याला कलियुगामध्ये आपण गुरु म्हणतो किंवा आपला जवळचा मित्र म्हणतो, की तो जाणीव करून देतो की तू हे करू शकतो. आणि मग ती जाणीव झाल्यानंतर आपण ते कार्य करतो. म्हणजे हनुमान या सगळ्या प्रकृतीमध्ये मोठा होतोय. अंजनीचं त्याला पूर्णपणे म्हणजे की गाईडलाईन मिळते. जी अंजनी एवढी थोर आहे की तिला ऑलरेडी माहिती आहे की याचा जन्म कशा करता झालाय आणि योग मायेने तिने याला जन्माला घातलेला आहे. आता याच्या पुढच्या स्टोरीमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की हनुमानाच्या आयुष्यातला सर्वात पहिला प्रसंग कुठला की ज्याच्यात त्याचा पराक्रम दिसतो. त्याला श्राप मिळायच्या अगोदरचा. त्यांनी सूर्याला गिळला. तर या पृथ्वीचा नियम आहे की तो गिळायला गेला. या पृथ्वीचा नियम आहे की याच्यात फक्त कॉपी पेस्ट होऊ शकतं, तुम्ही नव्याने कुठली गोष्ट करू शकत नाही. तर हनुमानाच्या अगोदर हा विक्रम केलेला आहे. म्हणजे सूर्याला गिळण्याकरता वरती छलांग घेतलेली आहे. कोणी घेतली? त्याच्या अगोदरची व्यक्ती होती जटायू. ज्या जटायूने सूर्याच्या दिशेने झेप घेतलेली होती, तो सूर्याच्या अंतिम कक्षेमध्ये गेलेला होता. ज्या अंतिम कक्षेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचे पंख जळायला लागले. त्याला सूर्याने सांगितलं याच्या पुढे येऊ नको, तू याच्या पुढे आला तर आकाश जळून खाक होशील तू, म्हणून तू याच्या खाली जा, म्हणून पुढे जातो. तर त्याचा एवढा जोर होता की तो तिथे पण उडून वरती जात होता. सूर्य शेवटी पाठीमागे गेला एका कक्षेमध्ये आणि त्यावेळेला तो खाली आला. तो पहिला व्यक्ती होता जटायू. आणि जटायूचं पूर्णपणे कॉपी पेस्ट केला हनुमानाने. या जटायूला एक सख्खा भाऊ आहे, त्याचं नाव काय? जटायू होता, ज्याचं पहिलं कार्य होतं की ज्यांनी रावण सीतेला घेऊन गेलाय रामाला सांगायचं होतं. खूप मोठं कार्य आहे. म्हणजे की आपण एका योनीबद्दल चर्चा करतो की फक्त हनुमान असं नाही, म्हणजे अख्खी सृष्टी रामाच्या बाजूनी आहे. अख्खी सृष्टी रामाला कॉपरेट करते. तर जटायू आहे, तर जटायूने त्यावेळेला पूर्णपणे ते सगळं बघितलं, रावणाशी युद्ध केलं आणि त्यातही त्याचे पंख छाटले गेले. तो खाली पडला. ही जागा आहे ते नाशिकच्या अलीकडे. आपले बच्चाव साहेब कुठे गेले? जागा येते ती, काय नाव? टाकेत. त्या ठिकाणी जिथे त्याचे पंख पडले आणि त्यांनी जीव मुठीमध्ये धरून रामाची वाट बघत बसला. ज्यावेळेला राम जवळ आले त्यावेळेला त्यांनी रामाला सांगितलं की मी खूप फाईट केली पण मी नाही सीतेला वाचवू शकलो. रावण इथून पळवून घेऊन गेलाय म्हणून, या दिशेने तो गेलाय म्हणून. त्यावेळेला राम बघतो की तो खूप घायल झालाय. लक्ष्मणाला पण खूप वाईट वाटतं. लक्ष्मण पटकन जातो, जवळ कुठे पाणी मिळते का म्हणून पाणी घेऊन येतो. पाणी घेऊन येताना जेवढा वेळ मिळतो त्या वेळामध्ये दोघही जण एकटे आहेत, देव आणि भक्त. राम पण तिथेच आणि जटायू पण तिथेच आहे. राम जटायूला पहिला प्रश्न विचारतो की तुला मी बरं करतो एका मिनिटामध्ये, तुला काय प्राणत्याग करायची गरज नाही, म्हणून तुला आयुष्य हवंय का? त्यावेळेला जटायू त्याला हात जोडून म्हणतो की मला आयुष्य मिळण्याकरता मी हे केलं नाही. माझ्या आयुष्यामधलं एवढंच कार्य आहे की मी तुम्हाला तेवढा मेसेज द्यायचा म्हणून, त्याच्याकरता मी अख्खा जन्म वाट बघितली म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्य भेटेल पण तुमच्या मांडीवर मरण भेटणार नाही. माझं हे सौभाग्य आहे की मला तुमच्या मांडीवरती मरण भेटतंय, तर मला आयुष्य नको, मला मरणच द्या म्हणून. रामाच्या आयुष्यातला पहिला प्रसंग की त्याने हातामध्ये तीर्थ घेतलं, म्हणजे जल घेतलं आणि त्याचं जल आहे ते त्यांनी पाजलं. म्हणजे ज्यावेळेला जल पाजायचं होतं त्याच्या वेळेला जटायू त्याला म्हणतो की जमिनीवरती सोड म्हणून, मी जमिनीवर पेन. राम म्हणतो का माझ्या हाताने का नाही पिणार? तो म्हणतो तुझ्या हाताने प्यायलं तर मला आयुष्य भेटेल, ते अमृत होईल तुझ्या हाताने प्यायलं तर, आणि पुढे मला जिवंत राहावं लागेल. तू खाली सोड, मी खालनं पिन. ज्यावेळेला मी ते पेन भूमीवरनं तेव्हाच मला मृत्यू प्राप्त होईल. मग रामाने ते खाली सोडलं आणि खाली सोडल्यानंतर जटायूने ते प्यायलं आणि जटायूला त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती आली. आता जटायूचा दुसरा भाऊ आहे. जटायूला मोठा भाऊ होता, मोठ्या भावाचं नाव काय?
येस, संपाती. संपाती त्याचं नाव आहे. या संपातीला ज्यावेळेला या किष्किंधा नगरीमध्ये राम आला आणि रामाने सांगितलं असं तसं आहे, ते आता सुग्रीव राजा झाला. सुग्रीव राजा आल्याच्या नंतर सुग्रीव म्हणला की विनाकारण प्रयत्न करण्यामध्ये काही पॉईंट नाही. आपल्याला प्रयत्न आहेत ते आपल्याला बरोबर डेस्टिनेशनच्या हिशोबाने पाहिजेत. तर आपल्याला पहिलं बघायला पाहिजे की सीता नक्की कुठे आहे, रावण नक्की कुठे घेऊन गेलाय. तर राम म्हणला मग ते कसं कळेल आपल्याला. तो म्हणतो काय काळजी करू नका, आपल्याकडे संपत्ती वादाच आहेत ज्यांना आपण बोलू. मग त्यांना पाचारण केलं गेलं. ते अंजनेय पर्वतवर आले आणि इथून त्यांनी बघितलं. त्यावेळेला सांगितलं की इथून मला जे दिसतंय ते पलीकडे पूर्णपणे 100 योजन आपल्याला सोडावं लागेल. 100 योजन पूर्णपणे पाणीच आहे, म्हणजे समुद्र आहे. आणि या 100 योजनच्या पलीकडे काय असेल तर पलीकडे लंका आहे. म्हणून मला ती श्रीलंका दिसते, ज्या ठिकाणी मला अशोक वाटिका दिसते आणि त्या अशोक वाटिकामध्ये मला सीता दिसते. म्हणून ते म्हणले नाही, नीट बघा आणि सांगा नक्की कुठे आहे. मग त्याचा रेखांश अक्षांश वगैरे सगळं काढून दिलं आणि सगळं ज्यावेळेला काढून दिलं त्यावेळेला त्याने सांगितलं की इथे सीता दिसते, बस इथपर्यंतच बघू शकतो. म्हणून त्याच्या वेळेला संपत्तीला विचारलं की तू पलीकडे जाऊ शकतो का. संपत्तीने सांगितलं माझी कॅपॅसिटी नाही, म्हणून मी जाऊ शकत नाही. म्हणून कारण हे 100 योजन आहे, 100 योजन मी क्रॉस करू शकत नाही. मग जांबुवंत जे आले आणि त्यांनी कॉम्पिटिशन लावली सगळ्या वानर लोकांमध्ये, 100 योजन उस पार जाने का है, बोलो कौन छलांग लगाएगा. तुम में से कोई है जो 100 योजन जाके छलांग लगाएगा. पहिल्याने हात वर केला की मी 20 योजन जाईल म्हणून. अरे बोले क्या बहादुरी आहे, 20 योजन जाशील पण 20 योजन जाऊन पाण्यात पडशील, उपयोग काय नाही. पुढच्याला विचारलं तू किती, असं करता करता एक 40 वर झाला, एक 60 वर झाला, एक 80 वर झाला. आव्हान घेणारी दोनच लोक होती जे करू शकत होती. एक होता मारुती आणि दुसरं कोण होता, दुसरा होता अंगद. अंगद मध्ये बळ होतं की तो छलांग घेऊ शकत होता आणि 100 योजन क्रॉस करू शकत होता. पण अंगदचा मोठा असा प्रॉब्लेम होता की रावणाचा मुलगा आहे अक्षय कुमार. तो अक्षय कुमार आणि अंगद दोघ जण एकत्र शिकायला होते आणि दोघं इतके भांडायचे, इतकी मस्ती करायचे की हिशोबाच्या पलीकडे. एकाच वर्गात होते तर खूप मस्ती करायचे. तुम्ही पण मस्ती करता ना, होय तुम्ही पण मस्ती करता ना, तसे ते पण मस्ती करायचे. तर त्यांच्या दोघांमध्ये इतकी फाईट व्हायची की ते कोण ना कोण कुणाला तरी मारणारच. अंगद बोलला मी 100 योजन क्रॉस करून पलीकडे जाईल, माझी परत यायची गॅरंटी नाही. अक्षय कुमार 100% मला ठार मारणार, कारण मी लंकेमध्ये एवढे दिवस मी सेफ आहे. त्याला बाहेर कुठे पण मी भारी आहे, पण लंकेमध्ये मी गेलो तर लंकेमध्ये तो मला भारी आहे. म्हणून नाही, मी माझी परत यायची गॅरंटी नाही. म्हणजे जांबुवंत म्हणतो काय उपयोगच नाही, परत यायची गॅरंटी नाही तर कोण फायनल करणार. मग सगळा पर्याय घेऊन हनुमंताकडे गेले. त्यावेळेला ते काय करत होते, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कारण जप तुम्ही काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. उठलो, उठा. ते उठले, काय आलं बोले 100 योजन पलीकडे जायचं आणि पलीकडे सीता आहे, तर जाऊन सीता मैया तिथे आहे ना ते बघायचं आणि परत यायचंय. म्हणून सगळं सुखरूप त्यांनी. ते म्हणले मग हे कोण जायला तयार नाही का. बोलले नाही, कोण जायला तयार नाही. 100 योजन पलीकडे जायचं आणि तुम्हीच जाऊ शकता. एक अंगद आहे जो पलीकडे जाऊ शकतो, पण त्यांनी सांगितलं परत यायची गॅरंटी नाही. मग त्याच्या वेळेला हनुमानाला त्यांनी सांगितलं जांबवंतांनी की तू जा म्हणून. म्हणलं मी कसं काय जाऊ आणि परत कसं काय येऊ. तर त्यांनी सांगितलं तू या हवेमध्ये पोहू शकतो, तू हवेमध्ये उड्डाण घेऊ शकतो, तू पवनसूत आहे, पवनाचा मुलगा आहे तू आणि पवनसूत आहे तर तू हवाई मार्गे जा, म्हणजे तू पूर्णपणे पोहू शकतो. ते म्हणले पोहू शकतो मी. हा म्हणले मग कसं पोहायचं. जसं पाण्यामध्ये पोहतो ना तसं हवेमध्ये पोह, तू आपोआप पलीकडे जाशील, पलीकडे तुला उतरता येईल, हे तुला सगळं अवगत आहे. मग ज्यावेळेला जांबवंतांनी जाणीव करून दिली त्यावेळेला त्यांना घेऊन गेले त्या सुंदर पर्वतावरती, जो समोर दिसतोय त्या. आणि त्या सुंदर पर्वतावरती तो इतिहास चालू होतो की तिकडनं त्यांनी त्याला श्रीलंका सांगितलं समोर आहे आणि 1200 योजने तू इकडनं छलांग घे. त्यावेळेला जांबवंताचं वाक्य आहे, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. तुझ्याकडे जेवढं बळ आहे तेवढं सगळं बळ एकरूप कर आणि तू डायरेक्ट छलांग घे नॉर्थ साईडला. मग नॉर्थ साईडला त्यांनी छलांग घेतली. नॉर्थ साईडला छलांग घेऊन हनुमान हवेमध्ये पोहायला लागले. मग तो सुंदर पर्वत आहे, ज्या सुंदर पर्वतावर ते उडालंय म्हणून त्या कांडाचं नाव येतं सुंदर कांड. तर सुंदर कांड मीन्स ब्युटिफुल कांड नाही, म्हणजे ब्युटिफुल तो अर्थ नाही, सुंदर नावाचा पर्वत आहे इथे. त्या सुंदर पर्वतावरनं ते छलांग घेतली. तर ते छलांग घेतले त्याच्यामुळे त्या कांडाचं नाव येतं सुंदरकांड. याच्या पुढची कथा श्रीलंकेला ऐकायला भेटेल आपल्याला. इकडनं आपण श्रीलंकेला जाणार आहे.